मित्रांनो नमस्कार. आज आपण हेरोग्लिफ टायटलरच्या सॉफ्टवेअरमध्ये जे मोशन टायटल किंवा टायटल बनवतो त्याच्या पहिल्या पार्टमध्ये आपण हेरोग्लिफ टायटलची प्राथमिक ओळख करून घेऊ. त्यासाठी आपण हेरोग्लिफ ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला ह्या प्रकारचं या प्रकारचा एक चार्ट दिसतो. त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्ट इन रीड मोड आणि त्यानंतर आणखी एक ऑप्शन आहे गेम लँग नंबर टेक्स्ट आणि कॅन्सल. त्यातला आपल्याला फर्स्टवालं स्टार्ट इन रीड मोडला क्लिक करून आपलं हेरोग्लिफ टायटलर हे सॉफ्टवेअर चालू करायचं आहे. तर हेरोग्लिफ चालू करण्यासाठी मी स्टार्ट इन रीड मोडवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपलं सॉफ्टवेअर ओपन होण्यास मदत होते. हळूहळू ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आपल्याला या प्रकारचा एक चार्ट मिळतो. या प्रकारचा आपल्याला एक प्रिव्ह्यू मिळतो. त्याच्यामध्ये आपल्याला क्विक स्टार्ट विजार्ड म्हणून आपल्याला एक ऑप्शन मिळतं. त्याच्यामध्ये टेम्पलेट्स, रूट, व्हिडिओ वॉल, स्लाईड शो आणि स्क्रिप्ट वगैरे मिळतं. त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या विंडोमध्ये रिसेंट प्रोजेक्टमध्ये आपण ज्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे किंवा जे आत्ताच प्रोजेक्ट आपण बनवून सेव्ह केलेले आहेत त्या प्रोजेक्टची आपल्याला एक इथे लिस्ट मिळते. ती लिस्ट आपल्याला इथे दिसते. त्याच्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्ट, ओपन प्रोजेक्ट आणि व्हिडिओ फॉर्मॅट. आता न्यू प्रोजेक्टमध्ये आपण जो नवीन प्रोजेक्ट करणार आहोत त्यासाठी आपल्याला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी लागणारं हे न्यू प्रोजेक्ट आपण ओपन करतो. त्याच्या बाजूला आहे ओपन प्रोजेक्ट. ओपन प्रोजेक्टमध्ये आपण जे प्रोजेक्ट सेव्ह केलेले आहेत, ज्या फोल्डरमध्ये ज्या डेस्टिनेशनमध्ये सेव्ह केलेले प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट ओपन करण्यासाठी आपल्याला या प्रिसेटचा या टूलचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आहे व्हिडिओ फॉर्मॅट. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आपण जे HD किंवा जे एक्सेप्ट रेशिओ आहे, जे कमी जास्त 4K वगैरे त्या साईजमध्ये काम करतो त्याच्या सेटिंगसाठी आपल्याला या व्हिडिओ फॉर्मॅटची गरज लागते. तर सगळ्यात प्रथम आपण बघूया न्यू प्रोजेक्ट्स. तर न्यू प्रोजेक्ट्सला ओपन केल्यानंतर आपल्याला आणखी एक विंडो दिसते. ती फुल प्रिव्ह्यू. त्यानंतर आपलं सॉफ्टवेअर ओपन होतं. ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे फाईल, स्टार्ट, इन्सर्ट, लेआउट, डिझाईन, ॲनिमेशन, व्ह्यू आणि फुल व्हर्जन तर हे ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. तर सर्वात प्रथम आपण स्टार्ट मेनूमध्ये आल्यानंतर आपल्याला सिलेक्टर, टेक्स्ट, पाथ हे 3 ऑप्शन्स बघायला मिळतात. ज्याच्यामध्ये आपल्याला मोड्स मिळतात, त्याला मोड्स म्हणतात. आणि फर्स्टवाला आहे क्लिपबोर्ड. क्लिपबोर्डमध्ये आपल्याला कॉपी पेस्ट वगैरे हे ऑप्शन्स मिळतात. त्याच्यानंतर फॉन्ट्स म्हणून ऑप्शन आहे. त्या फॉन्ट्समध्ये आपल्याला जे आपण फॉन्ट्स किंवा जे टेक्स्ट वगैरे किंवा जे टायटल वापरतो त्याला बोल्ड करण्यासाठी, इटालिक करण्यासाठी किंवा त्याची कलर चेंज करण्यासाठी, टेक्स्चर चेंज करण्यासाठी आपल्याला हे ऑप्शन्स मिळतात. आणि त्याच्या शेजारी आहे पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला जे आपण फॉन्ट्स किंवा जे टायटल्स वापरले आहेत त्याची अलाइनमेंट सेटिंग करण्यासाठी या पॅरेग्राफचा आपल्याला उपयोग होतो. तर बघूया मित्रांनो, आपण सगळ्यात प्रथम जर इथे आपण एखादं टायटल टाईप केलं तर इथे आपल्याला प्लीज एंटर द टेक्स्ट. तर इथे आपल्याला एक ऑप्शन दिसतं आहे, प्लीज एंटर द टेक्स्ट ऑर ड्रॅग ग्राफिक्स किंवा मग ॲनिमेशन हिअर. तर आपण आता कीबोर्डवर आपल्याला काय टाईप करायचं आहे ते आपण टाईप करू. आता समजा मी एखादा शब्द लिहितो आहे तर मी इथे बिलबोर्ड लिहिलं आहे. आता बिलबोर्ड लिहिल्यानंतर बघा इथले सगळे ऑप्शन्स आपल्याला चालू झालेले दिसत आहेत. तर ह्या ऑप्शन्समध्ये आपल्याला आता काय करेक्शन करायचं आहे या टायटलला ते आपण करू शकतो. तर समजा आता मला आणखी इथे टाईप करायचं आहे, याच्यामध्ये पुढे आणखी काही टाईप करायचं आहे तर मी इथे टेक्स्टला क्लिक करेल. टेक्स्टला क्लिक केल्यावर इथे मला बघा एक येलो कलरची लाईन दिसते. ह्या लाईनच्या पुढे मी टाईप करू शकतो. तर मी बिलबोर्ड स्पेस म्युझिक हे टाईप केलं. त्यानंतर मला टाईप करायचं नाही, टाईप माझं झालेलं आहे. तर मी आता या सिलेक्टरला क्लिक केल्यानंतर मला
हे टायटल सिलेक्ट केल्यानंतर हे टायटल माझं टाईप झालेलं आहे. आता मला ह्या टायटलची साईज जर वाढवायची असेल तर इथे मला 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्याने ही टायटलची साईज वाढवू शकतो किंवा मग आपल्याला इथे जे फॉन्ट जे आपण टाईप केलेलं आहे त्याच्या बाजूला येलो कलरचे डॉट्स दिसतात. या डॉट्सला पण आपण खेचून मोठं बारीक करू शकतो. पण आता समजा आता मला इथून मोठं बारीक करायचं तर मी याला सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट केल्यानंतर याच्यावर क्लिक करणार. तर हे बघा इथे माझे फॉन्ट्स मला जेवढे मोठे करायचे तेवढे मोठे किंवा जेवढे बारीक करायचे तेवढे बारीक इथे मी करू शकतो. त्याच्यानंतर इथे आहे बोल्ड. तर मला जर ह्या टायटलला ह्या फॉन्ट्सला बोल्ड करायचं असेल तर मी याला सिलेक्ट न करता करू शकणार नाही. तर त्यासाठी मला हे टेक्स्ट क्लिक करून सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर मला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा माझे फॉन्ट्स बोल्ड वगैरे होतात. पण ह्या बोल्डच्या बाजूला आणखी एक ऑप्शन दिलेला आहे. तिथे क्लिक केल्यानंतर मला किती बोल्ड करायचे आहेत, काय साईज हवी आहे ती मी साईज इथे कमी जास्त करू शकतो. समजा फर्स्टवाल्यावर, सेकंडवाल्यावर, थर्डवाल्यावर, फोर्थवाल्यावर, फिफ्थवाल्यावर इथे जे बोल्डचे तुम्हाला सॅम्पल्स दिलेले आहेत त्यातलं तुम्ही कुठलाही यूज करू शकताय. तर मी आता सध्या काही यूज करत नाही आणि नॉर्मल ठेवतो. त्याच्यानंतर इटॅलिकमध्ये माझे फॉन्ट्स कशा प्रकारचे इटॅलिक झाले पाहिजेत ते मला इथे क्लिक केल्यानंतर कळतं. त्याच्या बाजूला एक ॲरो आहे, त्याच्यामध्ये पण मला इटॅलिक कोणत्या दिशेला करायचे आहेत ते मला ऑप्शन मिळतं. जर मला राईटला इटॅलिक करायचं असेल तर राईट साईडचे ऑप्शन्स आहेत. लेफ्ट साईडला क्लिक करायचं असेल तर लेफ्ट साईडचे ऑप्शन्स आहेत. किंवा मी ह्या ॲरो थ्रो या कर्सर थ्रो ही कमी जास्त किंवा कोणत्या बाजूला मला इटॅलिक करायचे आहेत ते मी करू शकतो. पण आता सध्या मी काही यूज करत नाही, नॉर्मल करून सोडून देतो. त्याच्यानंतर इथं ट्यूब म्हणजे हे जे फॉन्ट्स आहेत ह्या फॉन्ट्सला हे बघा इथे आतून तुम्हाला हे फॉन्ट्स या अशा प्रकारे ब्लँक दिसतील आणि त्याच्या बाजूला तुम्हाला टेक्स्टची एक लाईन दिसेल. तर याच्यामध्ये पण तुम्हाला किती जाड किती पातळ पाहिजे आउटलाईन, ती आउटलाईन तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आता मला नको असेल तर मी ही नॉर्मल याच्यावर क्लिक करून काढून टाकीन. त्याच्यानंतर आहे इथे हा ए दिलेला आहे. ह्या एवर क्लिक केलं तर एक नॉर्मल थीम कलेक्शनचा चार्ट इथे बाहेर येतो. किंवा याच्या बाजूला सिलेक्ट केल्यानंतर याच्या बाजूला क्लिक केल्यानंतरही मला तो चार्ट मिळतो. त्याच्यामध्ये मला कलर कोणता वापरायचा आहे तो कलर मी सिलेक्ट करून इथूनही करू शकतो. किंवा टेक्स्चर चेंज करायचे आहेत तर टेक्स्चर चेंज करू शकतो. ग्रेडियंट कलर द्यायचा असेल तर ग्रेडियंट करू शकतो. टेक्स्चरमध्ये मला जे टेक्स्चर टाकायचे आहेत ते मी चेंज करू शकतो. त्यानंतर मला आता समजा मी हे ग्रेडियंट वापरलं आहे पण मला आता हे ग्रेडियंट नको आहे, मला नॉर्मल टेक्स्चरच हवं आहे. तर मी पुन्हा याच्यावर क्लिक करून रिसेट केलं की माझं टेक्स्ट हे पहिल्यासारखं नॉर्मल होईल. ओके. त्याच्यानंतर आता मी याला राईट क्लिक करून एंटर मारून आणखी काही टाईप करतो. आता बघा मित्रांनो, हे जे मी टाईप केलेलं आहे हे सेंटरमध्ये नाही आहे. तर मला हे सेंटरमध्ये हवे आहे. त्यासाठी मी इथे पॅरेग्राफ दिलेले आहेत, त्या पॅरेग्राफवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा माझं सेंटरला आलेलं आहे. अशा प्रकारे मी सेंटर, अलाइनमेंट सेंटर किंवा लेफ्ट किंवा राईट ही मी करू शकतो. ओके. तर आता मी सेंटर केलेली आहे. आता मला हे फॉन्ट्स नको आहेत तर ह्या फॉन्ट्सला मला चेंज करायचं आहे. तर इथे बघा आपल्याला या फॉन्ट्सच्या टूलमध्ये या फॉन्टच्या लेअरमध्ये इथे आपल्याला फॉन्ट्स मिळतात, ते आपण चेंज करू शकतो. तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीसीमध्ये असलेले इन्स्टॉल्ड फॉन्ट्स तुम्हाला इथे मिळतील. त्यातून तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही
तुमच्या आवडीनुसार चेक करून इथे एंटर करून त्याला सिलेक्ट करू शकताय. सिलेक्ट करून तुम्ही वापरू शकताय. आता मी हा फॉन्ट सिलेक्ट केला तर बघा इथे माझा फॉन्ट चेंज झालेला आहे आणि मला इथे फॉन्ट चेंज करून मिळालेला आहे. तर अशा प्रकारे मी हा पहिला चार्ट तुम्हाला स्टार्ट मेनूमधला आता दाखवलेला आहे. हा आपल्याला नॉर्मली समजला असेल की आपल्याला इथे टेक्स्ट ॲड करायचे असेल. जर मला इथे टेक्स्ट ह्या बिलबोर्डच्या मध्ये काही टेक्स्ट ॲड करायचे आहेत तर मी राईट क्लिक मारून इथे राईट क्लिक ह्याला सिलेक्ट केल्यानंतर इथे राईट क्लिक मारून किंवा मग टेक्स्टला क्लिक केल्यानंतरही मला बघा इथे येलो लाईन इथे दिसलेली आहे. तर ही येलो लाईन मी ॲरोने पुढे मागे करून वर खाली घेऊन मला जिथे पाहिजे तिथे मी घेतली आणि इथे आता मी टाईप करतो आहे म्युझिक बिलबोर्ड बॉक्स. तर बघा मला जिथे फॉन्ट किंवा जिथे मला टाईप करायचं आहे तिथे मला ह्या येलो कलरच्या ॲरोला आणून सेट करायचं आहे. आता माझं फॉन्ट्सचं काम टायटलचं काम संपलेलं आहे. तर मी इथे राईट क्लिक मारून एडिट मोडवर येऊन सिलेक्टरला क्लिक करून सिलेक्ट केलं तर आता माझ्या फॉन्ट्सला मी करेक्शन करू शकत नाही, टाईप करू शकत नाही. साईज कमी जास्त करण्यासाठी तर तुम्हाला हे 4 कॉर्नरचे डॉट सांगितलेले आहेत. वर खाली किंवा लेफ्ट राईटला वाढवायचं असेल तर हे मधले ॲरो आहेत, हे पकडून तुम्ही वाढवू शकताय. अशा प्रकारे तुम्ही कमी जास्त करू शकताय. पण आपल्याला जर सर्व बाजूने एक समान वाढून घ्यायचं असेल तर हे 4 कॉर्नर्स जे आहेत त्या 4 कॉर्नर्सला पकडूनच तुम्ही फॉन्ट्सला मोठं बारीक करू शकताय, जेणेकरून तुमच्या ॲक्सेप्ट रेशिओवर काही फरक पडणार नाही. तर हे झाली प्राथमिक आपल्याला ओळख. तर मित्रांनो, याच्यापुढे आपल्याला इन्सर्ट मोड, लेआउट, डिझाईन, ॲनिमेशन, व्ह्यू ह्या जेवढ्या लेयर्स किंवा जेवढे टूल्स आहेत हे आपल्याला कसे वापरता येतील. त्यानंतर हा स्टोरी बोर्ड, लेआउटर, टाईमलाईन, हा प्रिव्ह्यू या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपण सेकंड व्हिडिओची लवकरात लवकर सेकंड व्हिडिओ आपण बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टींचं एक्सप्लेन करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला खूप व्हिडिओज बनवावे लागतील किंवा काही व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू. तर आज एवढंच मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.